नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या विक्रांत शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये. आता आम्ही वेगळं केलं आहे चॅनल, वेगळा मराठीचा वेगळा असेल आणि हिंदीचा वेगळा असेल. तर आज आपण बघणार आहोत ICICI बँकेच्या स्टॉकबद्दल, त्याचा ॲनालिसिस आपण करणार आहोत. आणि आज आहे तारीख जवळपास किती, आज 3 तारीख आहे, आज 3 नोव्हेंबर 2025च्या मध्ये मी हा व्हिडिओ बनवतोय. आज ज्याची जी प्राईस आहे ती जवळपास 1346 रुपये चालले. आता आपण लाईव्ह मार्केटमध्ये आहोत. 1346 म्हणजे जवळपास 1350 रुपयाच्या वरती शेअर प्राइस ट्रेड होती. टेक्निकलवर आपण 5 मिनिटात येऊया. आपण याच्याबद्दल बघूया. ICICI बँकेबद्दल सध्या निगेटिव्ह न्यूज एकच आहे, फार काही मोठी न्यूज नाही आहे, चालत राहतं. क्वार्टर टू मध्ये हे HDFC बँकेपेक्षा थोडेसे खराब रिझल्ट्स आहेत. त्याच्या पलीकडे त्याची काही न्यूज नाही आहे वेगळी काही. आणि भारतातली 2nd नंबरची मोठी बँक आहे, सगळ्यांना माहिती आहे. पहिली मोठी बँक ही HFC बँक आहे कॅपिटल वाईज. याचं मार्केट कॅपिटलायझेशन जर तुम्ही बघितलं तर इथं बघा 9,61,735 रुपयाचं आत्ता मार्केट कॅप आहे ICICI बँकेचं. म्हणजे मोठी बँक आहे आपली, जवळपास 10 लाख कोटीच्या वर बँक जायला लागली. आणि ROC त्यांनी जवळपास 8% दिलेला आहे. ROE त्यांनी, रिटर्न ऑन इक्विटी 18% त्यांनी चांगला मेंटेन केलेला आहे. फेस व्हॅल्यू तर ठीक आहे, नॉट इम्पॉर्टंट. 1500 रुपयाचा हाय मारला होता रिसेंटली आणि करंट प्राईस आहे 1346 रुपये. ठीक आहे, बाकी याच्याबद्दल काही विशेष काही नाही आहे फंडामेंटली तुम्हाला सांगण्यासारखं. आता आपण बघूया त्याचा पियर कंपॅरिझन, म्हणजे बाकीचे कॉम्पिटिटर काय करतात. तर ही पहिली जे आहे ना ते HDFC बँकेचे डिटेल्स आहेत. तर या HDFC बँकेचं काय सीन आहे बघा. आता ह्याच्यावर मला लिहायचं आहे, तर कसं लिहायचं बरं, मार्करने लिहायचं. 1 मिनिट थांबा. असं नवीन नवीन गोष्टी शिकावं लागतात ना रोज रोज. तर ही जी पहिली आहे ना ती आपली आहे अरे येल्लो इज ओके. पहिली जी आहे ती आपली आहे HDFC बँक. आय होप इट इज विजिबल नाव. येस, ओके. अरे 1 मिनिट. ओके, हां, हे मला खाली करायचं. ही आहे HDFC बँक पहिली. HDFC बँकची जर शेअर प्राईस बघितली तर ती कम्पेअर टू कमी आहे, कारण त्यांनी मध्ये हे पण केलं होतं, स्प्लिट पण केलं होतं ना. 21 रुपयाचा पी, 21चा पी चालला आहे यांचा 18चा आहे. ठीक आहे. खूप लोकांचं असं सजेशन आहे, म्हणणं आहे की ICICI बँक महाग आहे, पण माझं म्हणणं नाही तसं रियालिटीमध्ये. HDFC बँक सध्या जास्त कॉस्टली चालली. 2nd नंबरची बँकला 18चा पी इज पॉसिबल. कम्पेअर टू तुम्ही वरती न बघण्यापेक्षा याला खाली बघितलं पाहिजे. 22चा पी कोटक महिंद्रापेक्षा तर डेफिनेटली ICICI बँक थोडा आत्ता बेटरच चालली आहे. आणि येस बँक बघा यार, येस बँक काय या कंपनीत का राहिलं पण नाही. याचं आणणारे व्हिडिओ, सगळ्या लोकांची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्येच आहे, खूप लोकांची. तर त्याच्यामुळे ते 25चा पी आहे येस बँकला. काय लॉजिक आहे का याच्यामध्ये. कंपनी प्रॉफिटेबल आहे ICICI बँक, दुसऱ्या नंबरला तर 18चा पी ती घेऊ शकते. मार्केट कॅप 2nd हायएस्ट आहे यांचं. डिव्हिडंड येईल ठीक आहे, नॉट इम्पॉर्टंट. नेट प्रॉफिट क्वार्टरली त्याचा थोडासा कमी झाला आहे. ठीक आहे, ठीक आहे. बाकीच्या सेल्स बिल्स अर्धा आहे जवळपास पहिल्या बँकेपेक्षा. ठीक आहे. ROC जवळपास 8चा आहे, हे आपण मगाशी बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं क्वार्टरली रिझल्ट्स. तर क्वार्टरली रिझल्ट्समध्ये बघितलं तर मागच्या क्वार्टरपासून आत्तापर्यंत थोडासा प्रॉफिट जास्त आहे, म्हणजे रेव्हेन्यू आहे, सॉरी प्रॉफिट नाही, रेव्हेन्यू जास्त आहे. पण जर नेट प्रॉफिटमध्ये जर आपण बघितलं यांच्यामध्ये तर ऑलमोस्ट स्टॅग्नंट आहे. ठीक आहे, फार काही ग्रोथ 2nd क्वार्टरला केली नाही आहे ICICI बँकेने. ओके, PBT जर बघितलं, PBT नाही, EBITDA बघू आपण. फायनान्सिंग प्रॉफिट ठीक आहे, स्टॅग्नंट आहे. 200-300 कोटीचा फरक आहे फक्त, फार काय मॅटर नाही करता. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये जर बघितलं आपण तर रेव्हेन्यूमध्ये स्लाइटली ग्रोथ आहे मार्च, म्हणजे 6 महिन्यामध्ये. आणि नेट प्रॉफिटमध्ये हार्डली 2000 कोटीचा फरक आहे, फार काय मोठा नाही आहे एवढ्या मोठ्या कंपनीसाठी. बॅलन्स शीट ठीक आहे, इम्पॉर्टंट नाही आहे याच्यामध्ये एवढं. कॅश फ्लो स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो. खूप लोक फक्त प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट बघतात. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मी सांगतो तुम्हाला काय, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, अरे स्क्रीनवर दिसतच नाही का, सॉरी. सगळ्यात जास्त जर काही इम्पॉर्टंट असेल आत्ता तर ती आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट हे सगळ्यात जास्त आत्ता महत्त्वाचं आहे. हे बघा आलं, कॅश फ्लो स्टेटमेंट हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि सगळ्यात जास्त मॅटर करतं. कुठल्याही बँकिंगला ते हेच करतं, कुठल्याही कंपनीला कॅश फ्लो स्टेटमेंट कायम बघायचं. आता बँकेचा धंदा काय आहे, लोन देणे, बरोबर, लोन देणे आणि पैसे कमवणे. तर याच्यामधलं त्यांनी उलटा यांचा धंदा कमी झालेला आहे. 1,57,000 मागच्या वर्षी 1,57,284 कोटी यांनी काय केलं होतं, त्याच्यातनं कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी आणले होते. म्हणजे त्यांचा लोन द्यायचा जो व्यवसाय आहे त्यातनं त्यांनी एवढे पैसे
आले होते त्यांच्याकडं, आणि आता किती 1,22,805, म्हणजे उलट त्यांचा काय झालेला आहे, थोडासा बिझनेस कमी झालेला आहे बँकेचा. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी बघूया, पण पहिले आपण ऑपरेटिंग बघू, जी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. याच्यामध्ये काय काय आहे बघा. याच्यामध्ये प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन्स 76,000 कोटीचा प्रॉफिट, नफा तर वाढला कंपनीचा, ठीक आहे, नफा तर वाढला. लोन्स अँड ॲडव्हान्सेस 164,020. प्रॉब्लेम नाहीये, हे दिसायला फक्त कमी दिसते, पण आज जर तुम्ही बघितलं ना तर हे लोन दिल्यामुळे झाले. आता बँक लोन देणारच ना, पण उलट त्यांनी लोन कमी दिलेत, त्यामुळे त्यांचा प्रॉफिट पण अजून जास्त वाढला पाहिजे, थोडा वेळ कमी झाला याच्या वेळी, ठीक आहे. त्यानंतर ऑपरेटिंग डिपॉझिट आहे, ठीक आहे, या महत्वाचे नाही आहे तेवढ्या गोष्टी, हे पण कमी झालं थोडा ऑपरेटिंग डिपॉझिट. आणि नेट कॅश फ्लो त्यांचा 51,255 कोटी आहे, ठीक आहे. आपण आता बघू इन्व्हेस्टिंग. नवीन ॲसेट परचेस केलेत, नवीन नवीन ब्रांचेस काढल्या, फर्निचर वगैरे लागतं बँकिंगला करायला, ऑफिसेस टाकावं लागतात. नवीन इन्व्हेस्टमेंट परचेस केली, जी फार कमी केली यावर्षी, ठीक आहे, नॉट इम्पॉर्टंट. बँकिंग आहे ना, तर आपल्याला किती लोकांना लोन वाटलं हे महत्वाचं, स्वतः किती लोन घेतलं हे महत्वाचं. इथे बघा, प्रोसीड फ्रॉम बॉरोइंग 51 कोटी आरबीआयकडनं घेतले आणि 39 करोड देऊन टाकले परत. आरबीआयला अदर बँक्सकडनं लोन घेतात ना, बँका पण बँकाकडनं लोन घेतात त्याच्या ऍक्टिव्हिटीज. तर ओव्हरऑल ठीक आहे, स्टॅग्नंट पोझिशनला सध्या दिसते आपल्याला. रेशोजमध्ये काय फार काय बघायची गरज नाही आपल्याला. FIचा डेटा महत्वाचा असतो आपल्याला सगळ्या ठिकाणी. FIची होल्डिंग थोडीशी विकली गेलेली आहे, कमी झाले. FIने प्रॉफिट बुकिंग केल्याचा परिणाम आहे हा. पब्लिक गव्हर्नमेंट ऑलमोस्ट सगळे सेम लेवल आहे. DISनी पण थोडीशी होल्डिंग वाढवली, ठीक आहे. FIS कडनं DI कडे थोडी होल्डिंग गेलेली आपल्याला दिसते. इन्व्हेस्टरमध्ये काही बाकीचं काही गरज नाही. आता आपण बघू आपला फेवरेट पार्ट टेक्निकल. टेक्निकलमध्ये एक चांगली रॅली दिल्यानंतर आता हा एक आला आहे चांगल्या मोठ्या प्रॉफिट बुकिंगच्या पार्टला. कुठे आलाय? प्रॉफिट बुकिंगच्या पार्टला आलेला आहे. ओके, आता प्रॉफिट बुकिंगचा पार्ट हा इथून एवढा आपल्याला दिसतोय. काय दिसतोय? एवढा आपल्याला प्रॉफिट बुकिंगचा पार्ट दिसतोय. आता 1300ची लेवल बघा. आता मी काय सांगतोय ते पूर्ण ऐकून घ्या, ठीक आहे. व्हिडिओ फॉरवर्ड करून बघितलं तर काय कळणार नाही, त्यामुळे 2 मिनिटं शांतपणे बसून बघा मी काय सांगतोय ते ऐका. जर तुम्हाला आत्ता शेअर घ्यायचा असेल आयसीआयसीआय बँकेचा, तर तो कुठे विकला पाहिजे, तर मी जो तुम्हाला सांगतो तो तुम्हाला फिबोनाचीची लेवल आपल्याला काढावी लागेल. इथे येत नाही, इथे आपल्याला फिबोनाचीची लेवल काढावी लागेल. आणि तुम्हाला आत्ताच्या करंट लेवलवरनं जर मी काढलं तर तुमची ती लेवल जवळपास सांगतो तुम्हाला, एकच मिनिट, 1413 रुपये ते 1415 रुपयापर्यंत तुम्ही त्याला आत्ता काय करू शकता, विकू शकता. त्याच्यावर ठेवू नका. मी लॉंग टर्म साठी बोलतोय का, तर नाही. मी बोलतोय आता शॉर्ट टर्म साठी जर काही कोणाला करा असेल तर मी परत सांगतो तुम्हाला लिहून, की जर तुम्ही आत्ताच्या लेवलला, आत्ता कितीला चाललंय मार्केट, करंट सिनारिओ लिहू आपण इथं, ठीक आहे. करंट प्राइसिंग CMP, करंट मार्केट प्राइस इज 1346 रुपीज. जर तुम्ही आत्ता घेणार असाल तर तुमचं टार्गेट, पहिलं टार्गेट 1, टार्गेट 1ला 50% बुकिंग करा. पहिलं टार्गेट सांगतो आणि दुसरं पण सांगतो. टार्गेट 2, फर्स्ट टार्गेट विल बी दिस लाईन, व्हाईट लाईन, विच इज 1390, म्हणजे जवळपास 1400 रुपये तुमचं टार्गेट आहे. जवळपास 50 रुपये मिळतील तुम्हाला. टार्गेट 2 कुठे असेल तर ऑल टाइम हायला असेल, जे तुम्हाला इथे दिसतंय. आता हे कोइन्सिडन्स आहे की एक्झॅक्ट प्राइस येत आहेत, पण हे 1510 आहे, जवळपास 1510 रुपये. मग SL कुठे असेल, तर SL आता इथे मी तुम्हाला अंदाजपंची सांगतो, जे आहे ते सांगतो तुम्हाला. मी खरं SL सांगू कुठे, 1330, पण आता ऑलरेडी त्या लेवलला आहे, तो लगेच SL हिट होऊन जाईल. पण थोडंसं मार्जिन द्या त्याला. ते राऊंड फिगर साठी आपण घेऊया 1300 रुपये. 1300 रुपयाचा तुम्ही SL लावा. हे आत्ता करंट लोकांनी घेण्यासाठी. घाणेरडं अक्षर आहे माझं, तरी पण बघा. करंट CMP 1346 आहे. आत्ता घेणार असाल 1400 रुपयाला विका. पहिले टार्गेट 50% क्वांटिटी विका. टार्गेट 2 ठेवणार असाल 1510. 100 रुपये 50 रुपये जास्त असतील सगळे विकून टाका, काही प्रॉब्लेम नाही. SL 1300ला घ्या, 1300च्या खाली ठेवू नका स्टॉकला, काही करून, ठीक आहे. चाललं, हे कळलं. आता मी तुम्हाला दुसरं सांगतो. जर तुम्हाला अजून थोडं सेफ पाहिजे, तुमच्याकडे स्टॉक नाही आहे, मी तुमच्याकडे स्टॉक आत्ता नाही, आत्ता असेल, ज्यांना लगेच घ्यायची घाई त्यांना सांगितलं, आता नाही कळलं तर फॉरवर्ड मागे जाऊन बघा जरा एकदा परत. आणि ज्यांना थोडं सेफ एंट्री पाहिजे त्यांना सांगतो आता मी. कोणाला पाहिजे? सेफ एंट्रीवाल्यांना. तर सेफ एंट्रीवाल्यांनी काय करायचं सांगतो तुम्हाला. सेफ एंट्रीवाल्यांनी वेट करायचं, पहिलं टार्गेट येऊ द्यायचा. म्हणजे सेफ एंट्री झाली तुम्ही, सेफ
एंट्री. सेफ एंट्री वाल्याला बाईंग कॉस्ट आली पाहिजे. पूर्ण ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या. जेव्हा हे 1390 कट करेल 1390 और 1400 च्या प्लस जाईल तेव्हा वीकली कॅन्डल मध्ये त्याचा क्लोज बघायचा. काय बघायचा? इथे लिहितो क्लोज. क्लोज आला पाहिजे, या लेवलच्या वर क्लोज पाहिजे तर तुम्ही बाय करू शकता. स्टॉप लॉस 2 असू शकतात. एक तर 1300 रुपयाचा परत खाली, सॉरी इथं झाला का, 1330 चा घेऊ शकता. चला 1330 तर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तो. 1330 और 1300 तुमची मर्जी. ओके, तुम्ही डिसाईड करायचं तुमच्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीवर. ओके, टार्गेट किती असेल तर टार्गेट 1400 ला घेतल्यावर तुम्हाला 100 रुपये मिळतील. फार तर फार एकच टार्गेट लक्षात घ्या. टार्गेट 1500. थोडी रिस्क घ्यायची तयारी असेल 50% क्वांटिटी ते विका आणि 50% क्वांटिटी कंटिन्यू करा. त्याचं काही टार्गेट नाही. त्याचं टार्गेट आता काढूच शकत नाही. आणि जर तुम्हाला कोणत्याचं टार्गेट सांगतोय तो खोटं बोलतोय, दिसतच नाही कोणा टार्गेट टेक्निकल मध्ये. 1500 रुपयापर्यंत ठेवा. 1510 येते ऍक्च्युली. 1510 करू आपण याला. ठीक आहे. अरे 1510 ठीक आहे. ओके, 1510 करू आपण त्याला. 1500 ते 1510 रुपयाला. आलं लक्षात? हे त्याचं आत्ता टार्गेट असेल. अजून काय डाऊट असेल मला तुम्ही टाका याच्यावर. आणि हा अजून एक राहिले ना, महत्वाचे लोक राहिले, पारंपरिक ज्यांच्याकडे स्टॉक आहे पहिल्यापासून, जे लोक आधीपासून घेऊन बसलेत, त्यांचं काय सीन आहे. तर मी रिसेंटचा अप ट्रेंड बघेल, चांगल्या बऱ्यापैकी दिला त्यांनी. तर तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे पहिल्यापासून आहे तर येस 1211, 1210 ते 1211 हिंदीचा व्हिडिओ बनवला मी आहेत. त्यात मी 1200 सांगितलंय. ते खरं जी आहे ना ती ही 1210 गोल्डन झोन आहे त्याचा. 1210च्या खाली ठेवू नका त्याला. जर तुम्ही म्हणता सर माझी बाईंग 1300 तर तुम्ही चुकीच्या लेवलला घेतलाय, मग आत्ताच विकून टाका, नाही तर खाली गेला तर प्रॉब्लेम येईल परत तुम्हाला. मग तुम्ही आत्ताचे मग तुम्ही पहिल्यावाल्या कॅटेगरीमधले आले. मी 3 कॅटेगरी सांगितल्या ना, एकला आत्ता लगेच घ्यायचं, एकला थोडा सेफ एंट्री पाहिजे, एक पहिल्यापासून घेतोय. ठीक आहे. जर पहिल्यापासून असेल, पहिल्यापासून म्हणजे कुठे, म्हणजे कोविडच्या दरम्यान घेतलेला आहे, चांगला प्रॉफिट चाललाय तर ठीक आहे, तुम्हाला ठेवायचा प्रॉफिट तरी ठेवा. अदरवाईज वर्स्ट केस मध्ये हा असेल पाहिजे 1210 रुपये. 1210 1210 ते 1200 रुपये. ठीक आहे. 5-10 रुपये पुढे मागे होतील ना कायमच. बोलताना कधी पण असंच सांगतो ना आपण, राऊंड फिगर सांगत असतो. आणि खूप लोकांना काय दिसतं की नाही 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 हा तर इथे परत जाईल. अरे हो जाईल ना, पण मी तुम्हाला, आपण वर्स्ट साठी तयार व्हायचं. कधी पण जर खाली पडला तर ह्याच्या खाली ठेवू नका त्याला. ह्याच्या खाली गेलं की तुम्हाला पश्चाताप होऊन जाईल परत, कारण हा चांगला ट्रेंडिंग बनायला लागलेला आहे. लोअर लो लोअर हाय पॅटर्न मध्ये चाललेला आहे. तर इथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ह्याला केअरफुली तसं मॅनेज करा. ठीक आहे. आय थिंक खूप मोठा बनला व्हिडिओ. ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला स्टॉक मार्केटचा मराठी चॅनल आहे. खास मराठीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवत का नाही हे लोकांनी खूप सांगितलं, म्हणून आम्ही तो सेपरेट बनवला चॅनल. ठीक आहे. आपला हिंदी पण चॅनल आहे, आपलं इंस्टाग्रामवर पण आहे, तुम्ही त्याला नक्की फॉलो करा. आपला शेअर मार्केटचा क्लास आहे औंधमध्ये. तुम्हाला काही लागलं तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्ही क्लास करू शकता. तुम्हाला ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग, टेक्निकल अनालिसिस, डिटेल्स पाहिजे असेल तर आपण सगळं क्लासमध्ये आपण कव्हर करतो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्टॉक आणि एखाद्या नवीन म्युच्युअल फंड स्कीम बद्दल. आणि तुम्हाला काय याच्याबद्दल वाटलं तेही कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडं किती रुपयांनी स्टॉक आहे आयसीआयसीआय बँक तेही सांगा. तुम्हाला कुठल्या स्टॉकचा अनालिसिस करून पाहिजे तेही सांगा. मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवेल. थँक्यू व्हेरी मच.